राज्यातील थकबाकी आणि शेतसारा न भरलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासन दरबारी जमा, कायद्यात सुधारणा करत शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत माहिती। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा शिवसंवाद दौरा, उद्यापासून मुंबईतील लोकसभा मतदारसंघात बैठका घेणार। श्रीकांत शिंदे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी योजनेसाठी आता 31 मार्च ऐवजी 30 एप्रिलची डेडलाईन। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली नवीन मुदत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना पुन्हा वाढवली मुदत। छत्रपती संभाजी महाराजांसारखा माझाही छळ झाला, त्यांचा धर्म बदलण्यासाठी झाला तर माझा पक्ष बदलण्यासाठी झाला। अनिल परब यांच्याकडून स्वतःची संभाजी महाराजांसोबत तुलना। वाढीव घरपट्टीवरनं सांगली पालिकेच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये गोंधळ। पालिका क्षेत्रातल्या नागरिकांना वाढीव कराच्या नोटिसा पालिका प्रशासनानं बजावल्यामुळे पालिकेविरोधात संताप। पैठण शहरातल्या शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षा कायम। कापसाला अपेक्षित दरवाढ न मिळाल्यानं शेतकरी संकटात। पश्चिम रेल्वेकडनं फुकट्या प्रवाशांवर कारवाई। एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या काळात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडनं 134 कोटींचा दंड वसूल। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्यानं केली मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू। 904 अनधिकृत बांधकामांवर हातोडा। वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम। बुलढाण्यातील केस गळतीबाबत सरकारचा अभ्यास सुरू। केस गळतीचा प्रकार थांबवण्यासाठी पावलं उचलणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। लोणावळ्यात कचरा डेपोला भीषण आग। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।